खासदार सुप्रिया सुळेंचा बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन. महादेव मुंडे हत्या प्रकरणात नवनीत कौवत यांच्याशी साधला संवाद. मुंडेंच्या प्रकरणातील माहिती कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे आदेश. अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आम्ही लढणार. तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. सुप्रिया सुळे मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या पाठीशी. वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लागली नाही? सर्व आरोपींचे सीडीआर काढा. तर तत्कालीन डीवायएसपींचेही सीडीआर काढण्याची सुप्रिया सुळेंसह आव्हाडांची मागणी. सुप्रिया सुळेंसमोर कैफियत मांडताना संतोष देशमुखांच्या आईंना अश्रू अनावर. माझा राम गेला, आता लक्ष्मण एकटा काय करेल? तर मी माझ्या लेकराला कुठे शोधू म्हणत आईचा आक्रोश. मसाजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही. सरकार मूक आणि बधीर झालेला आहे. खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. डोंबिवलीतील अनधिकृत इमारतींवरून संजय राऊतांनी सरकारवरती डागली तोफ. रवींद्र चव्हाणांच्या राजीनाम्याची केली मागणी. नॅनो युरिया, नॅनो डीएपी सरकारने खरेदी करून मोफत वाटली. नॉन रिकमेंडेड खतं मोफत वाटल्याचा अंजली दमानिया यांचा आरोप. खतं न वापरण्याबाबतचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती. रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं. या लोकांचं डोकं ठिकाणावरती आहे का म्हणत कोर्टाने सुनावलं. तर पासपोर्ट सरेंडर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. दरम्यान अलाहाबादियाला अटकेपासून अंतरिम संरक्षण. एडीएमसी मधील 65 इमारती जमीनदोस्त होणार. तोडक कारवाईसाठी उरले फक्त 24 तास. तर डोक्यावरचं छप्पर गेल्यावर आम्ही जायचं कुठे? सोसायटीमधील रहिवाशांचा सवाल. सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं उपोषण. महाराष्ट्रात कुस्तीची हेळसांड सुरू असल्याचा आरोप. सरकारकडे हस्तक्षेप करण्याची केली मागणी.